ऑब्जेक्टिव्ह त्यामध्ये राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, ओबीसी अर्थात राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा या सर्व मोर्चांच्या वतीने हा कार्यक्रम निर्धारित केलेला आहे। येत्या 7 जानेवारीला या नाशिक जिल्ह्यातल्या सह 725 जिल्ह्यामध्ये या देशातल्या शत्रूला नेस्तनाबूत करण्यासाठी इथल्या कलेक्टरांना निवेदन देण्याचा कार्यक्रम निर्धारित केलेला आहे। त्याचप्रमाणे 22 फेब्रुवारी 2026 रोजी या देशाचं शत्रू संघटन, या देशातल्या आमच्या मूळ निवासी भगिनी, मूळ निवासी बांधव अर्थात आमच्या सर्व समाजाला संपवणारं जे संघटन आहे, त्या संघटनेच्या मुख्य कार्यालयावर अर्थात RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीम बागेतल्या कार्यालयावर या ठिकाणी आम्ही मोर्चा निर्धारित केला आहे। करोडो लोकांनी या ठिकाणी आपलं निवेदन, आपली अभिवादन आणि आपला प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी या सावित्रीबाईची, ज्योतिबा फुलेची, शाहूजी महाराजांची, शिवाजी महाराजांची आणि बाबासाहेबांची याद घेऊन या देशातल्या शत्रूला संपवल्याशिवाय आम्हा बहुजनांना न्याय मिळणार नाही। या संविधानाचा धारण करणारे सर्व आमचे मान्यवर वकील मंडळी यांना या विषयाचं गांभीर्य माहिती आहे। या संविधानाने दिलेल्या हक्क अधिकारानुसार शिक्षणाचा आणि शिक्षका पदाचा लाभ घेणाऱ्या सर्व शिक्षकांना या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य माहित आहे। हे गांभीर्य ओळखून जर आमच्या बहुजनांची मुलं आमचे नोकरी, आमचं शिक्षण आणि आमचा मताचा अधिकार जर संपवणार असतील आणि हे अधिकार संपल्यानंतर जर आम्ही गुलाम होणार असू, तर हे गुलाम आणि आमच्या माथ्यावर लादलेली गुलामगिरी संपवण्यासाठी ज्योतिबा फुलेंनी, राष्ट्रपिता तात्याबा ज्योतिबा फुलेंनी जी काय गुलामगिरी आमच्या शत्रूला निर्धारित करून आमच्या समोर लिखित स्वरूपात मांडली आहे, त्या शत्रूशी 2 हात करण्यासाठी येत्या 22 फेब्रुवारी 2026 ला संघाच्या कार्यालयावर आपल्या चिल्या पिल्यांसह आपल्या अधिकार वाचवण्यासाठी आपण या ठिकाणी सामील व्हाल आणि आपण सामील झाल्यानंतर तीच खऱ्या अर्थानं क्रांतीबाई ज्योतिबा फुले, माता सावित्रीबाई फुले यांना खरं अभिवादन करणार आहे। या निमित्तानं आम्हाला बोलण्याची, व्यक्त होण्याची संधी मिळाली। खरंच आपल्या सगळ्यांचे धन्यवाद। जय भीम, जय मूल्यवान। या मुलीनं सर्वात जास्त उंचावरून उडी मारल्याबद्दल माझ्याकडनं 100 रुपयाचं बक्षीस। यानंतर आमचे आदरणीय सन्माननीय फुले बाबूजी त्यांना म्हणलं होतं का ना, विनंती करतो शरद साळवे सर, भारत मुक्ती मोर्चाचे राज्य पदाधिकारी आहेत, त्यांना विनंती करतो की आगामी भारत मुक्ती मोर्चाच्या या 4 चरणामध्ये आंदोलनासंदर्भात त्यांनी बोलावं। धन्यवाद बगारे सर। सर्व मूल्यवासी बहुजन बांधवांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मनपूर्वक मंगल कामना। साथियो, क्रांतीज्योती का म्हटलं जातं? कारण अशा विषमतावादी व्यवस्थेत, अशा स्त्रीला गुलामगिरीत ठेवणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात ज्या महिलेने एक पाऊल पुढे ठेवून क्रांतीची चुणूक दाखवली, ती महिला म्हणजे सावित्रीबाई। आणि त्या सावित्रीबाईला सर्वात भक्कम आधार जो मिळाला तो म्हणजे क्रांतीबा ज्योतिबा फुलेंचा। या दोन्ही फुलेत आपण त्यांना भारत मुक्ती मोर्चातर्फे मी त्रिवार अभिवादन करतो। तसेच सर्व महामानव या मूल्यवासी बहुजन बांधवांच्या गुलामगिरीच्या व्यवस्थेविरुद्ध स्वातंत्र्यात परिवर्तित करू शकले असे सर्व महामानव यांनाही मी त्रिवार अभिवादन करतो। आणि भारत मुक्ती मोर्चा या राष्ट्रव्यापी संघटनेने ज्या 4 चरणाचे आंदोलन घोषित केले आहे, त्याचा पहिला टप्पा 7 तारखेला म्हणजे 7 जानेवारीला होणार आहे। या 7 जानेवारीला आपण सर्व बहुजन बांधवांनी तिथे एकत्र जमायचं आहे कलेक्टर ऑफिसला आणि या व्यवस्थेला RSS रूपी राक्षसाला गाडण्यासाठी
आपण सर्वच बहुजन बांधवांनी या 7 तारखेच्या आंदोलनाला सक्रिय सहभाग नोंदवायचा आहे आणि आम्ही जागरूक आहोत, आम्ही क्रांतीवीर आहोत आणि आम्ही एका महापुरुषांचा कारभार चालवणारे आहोत आणि या संविधानाच्या विरोधात जी लोक उभी राहतील त्यांच्या विरोधात दंड ठोकणार आहोत आणि ही त्यांना चेतावणी आहे. सर्व प्रकारचे हक्काधिकार नाकारणारी व्यवस्था, विषमतावादी व्यवस्था आणि या विषमतावादी व्यवस्थेला जर संविधान मानणारे लोक जर विरोध करत नसतील किंवा आपल्या संघटनांमध्ये किंवा आपल्या प्रति फक्त काम करत असतील तर ती एक प्रकारची महापुरुषांना बैमानीच ठरेल आणि ती बैमानी कोणी करू नये असे मला वाटते. साथियो, संविधान हे सर्वच बहुजन बांधवांना तसेच इतरही शेठजी भटजी लाटजीच्या व्यवस्थेला सुखरूप ठेवते आणि अशा या संविधानाला हक्काधिकार घेऊन सगळी सुरक्षितता घेऊन सुद्धा संविधानाच्या विरोधात जर ही लोक काम करत असतील तर आम्ही मात्र गप्प बसतात मुक्ती मोर्चाच्या वतीने चालू आहे. साथियो, ईव्हीएमच्या माध्यमातून आज जी काही राजकीय पक्ष सत्ता भोगत आहे आणि व्यवस्थेच्या माध्यमातून आमच्यावर कब्जा मिळवत आहे व आमचे हक्काधिकार तसंच आम्हाला गुलामीत ढकलत आहे तर आम्हाला ही गुलामी समजून घेऊन किंवा ज्योतिबा फुलेंचं गुलामगिरी पुस्तक वाचून आम्हाला ही गुलामी रोखायची आहे. तसेच संविधान रूपी 100% अंमलबजावणी व्हावी याच्यासाठी भारत मुक्ती मोर्चा व तमाम सहयोगी संघटना यामध्ये सक्रिय सतत सहभाग नोंदवत आहे व आंदोलनाच्या माध्यमातून यश मिळवत आहे. मला सांगण्याचा आनंद होईल की मी या राष्ट्रव्यापी संघटनेचा एक कार्यकर्ता आहे. मला या निमित्ताने जी काही 22 फेब्रुवारीची रॅली नागपूरला होणार आहे त्याचं रिझर्वेशन आपण आतापासून करून घ्यावं व या रॅलीला मोठ्या प्रमाणात RSSच्या कार्यालयावर जो आपण मोर्चा नेणार आहोत त्याला यशस्वी करावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. पुन्हा एकदा क्रांतीबा ज्योतिबा फुले तसेच सावित्रीमाई ज्योतिबा फुले यांना मी जयंतीच्या निमित्ताने सर्व बहुजन बांधवांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद शरद साळवे सर. 2-3 घोषणा देऊन आजच्या या अभिवादनाला आपण संपुष्टात आणणार आहोत. नंतर आपल्याला माईक मिळणार आहे सर. 2च गोष्ट आहे आणि या मूल निवासी बहुजन समाजाला न्याय देणारी जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या पुरस्कार करण्याच्या अर्थाने आणि या शत्रूच्या कमरेत आणि त्याच्या मेंदूवर अगदी दणका घालण्याच्या हिशोबाने या काही घोषणा महत्वाच्या आहेत. म्हणून म्हणतोय सबसे बड़े आतंकवादी ब्राह्मणवादी सबसे बड़े आतंकवादी ब्राह्मणवादी सबसे बड़े जातिवादी ब्राह्मणवादी सबसे बड़े मनुवादी अरे मनुवाद ने क्या किया, देश का सत्यानाश किया. अरे मनुवाद ने क्या किया, देश का सत्यानाश किया. ईवीएम हटाओ, देश बचाओ. ईवीएम हटाओ, देश बचाओ. ईवीएम मशीन धोखा है, इसको बदलो मौका है. ईवीएम मशीन धोखा है, इसको बदलो मौका है. क्रांती ज्योती सावित्री माता फुले यांचा जय असो. क्रांतीबा ज्योतिबा फुले यांचा जय असो. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जय असो. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जय असो. छत्रपती संभाजी महाराज यांचा जय असो. जय भीम, जय संविधान, जय मूळ निवासी ब्राह्मण विदेशी.